तशा ठिकाणी ते राहत पण नाही, कारण त्याला गरम भरपूर होते ना, हे पूर्ण पॅक झाल्यामुळे गरमी वाढणार की त्याच्यामध्ये, आणि तुमचं चालू असलं जनरेटर काय झालं तर त्यालाच त्रास होणार, ते निघून जाणार. ते चावत नाही ना? चावते सर, ते चावायलाच बघायला लागले ना, मग मी त्याला तसं हे करायला लागले. आता शांत झाला तो, पण जेव्हा नॅचरल त्याला पकडत असतो ना तेव्हा ते चावणार, मग पिशवी वगैरे घेऊन पहिला सेव होते की आडगळच्या ठिकाणी असताना, आणि जास्तीत जास्त तोंडावरती अटॅक करत असतो. आता थोडा शांत झाला तो, पण जेव्हा स्टार्टिंगला मी पकडलं तेव्हा ते बघितलं ना जम्प करत होतं चावायसाठी. त्याला माहित नाही दोस्त कोण आहेत, मारणारे कोण आहेत, दुश्मन कोण आहेत, काही कळत नाही ना त्याला. बंद करू या ती पिशवी हातावितार असं. या ठिकाणी पुन्हा तेच वातावरण. सकाळी आम्ही एक साप पकडायला गेलो आणि तिथे 2 सापडले होते, आणि या खड्ड्यात ही धामण दिसते. खरं तर हा नाग असा वाटत होता, पण अजून व्यवस्थित दिसत नाही. मला शेपटी दिसते पण कॅमेरात येत नाही आहे. कसं काय नाव, कसं काय नाव तुझं? शिवाजी. पूर्ण नाव सांग नाही का? शिवाजी मल्लाप्पा कुगजी. तर सकाळी आम्ही बाळू कुगजी म्हणून त्यांच्या इथं साप पकडलो. खरं तर इथून हा जो रोड दिसतोय त्या साईडला आम्ही साप पकडला होता, आणि या साईडला पुन्हा अशा ठिकाणी हा साप येऊन या खड्ड्यात उतरलेला आहे. थोडासा हलका आपल्याला आता दिसेल, आणि माझे मित्र उदय यांच्याकडं हा मी कॅमेरा देईन आणि त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करेन. ते काठी हे होईल नाही, म्हणजे असं घालू शकते ना त्याच्यात. चालू मोठ्या इकडे सुद्धा तुम्ही लांब जाऊ की कोण थांबा म्हणाल. इकडे येते ह्या कसला सुंदर साप. नाग आहे का कुठला या खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, आणि शेतकऱ्याच्या मदतीनेच. पण लोकांना जोपर्यंत साप कळत नाहीत, साप शत्रू कळाले पण ते त्याची जात कळीना, हे एक मोठं आश्चर्य आहे. आणि शेतकऱ्यांना कळीना, आणि साप जर अशा अडचणीत ठिकाणी असेल तर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. पण शक्यतो आम्ही असं थांबलेलं असताना आपण तो निघून जाण्याचा प्रयत्न करणार, आणि आपल्या अंगावर येत असून ते भिवून घाबरून आपल्यावरती अटॅक पण करत असतात. धामण विशेषतः चावत नाही. आपण पहिलाही पण खड्ड्यात कशा प्रकारे अटॅक करण्याचा एक आम्ही व्हिडिओ घालायला येतो. आता हा भरपूर रागावलेला साप आहे, आणि आम्ही सगळं बाजून थांबलो आहे खड्ड्यात, अडचणीच्या ठिकाणी तो आहे. त्यामुळे अटॅक करण्याची मुवमेंट आणि थोडासा गुरगुरण्याचा आवाज करतो, आवाज पण करत असतो. घाबरतो, अटॅक करतो, पण पुन्हा लपतो. म्हणजे आम्हाला सुद्धा तो घाबरून जेव्हा पर्याय नाही तेव्हाच अटॅक करत असतो. आणि अशा प्रकारे तो खड्ड्यात जागाने आहे ते इकडे जा. लांब थांबू नका हो, या तुम्ही. मी तुमच्याकडे कशाला यायला तुम्ही सापाला. अशा प्रकारे अडचण जर साप असेल तर मोठ्या प्रमाणात तो हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतो. धामणचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 95% साप धामण जे आहेत अटॅक करत नाहीत, पण अडचण असेल आणि तो प्रचंड घाबरलेला असेल लोकांतून तर अशा प्रकारे तो हे करू शकतो. पण त्याला हाताळलं किंवा त्याला जर धोका वाटला नाही तर तो सावध वागतो. पण इथं सोडून दिला तर आपण अलगद निघून गेला असताना असे मोठे साप आपल्या आजूबाजूला आयुष्य करत असतात. धामण कुठून चावला आहे असं आम्ही कधी ऐकलो नाही. 17 वर्षाचं काम आहे, पण आपण स्वतःहून त्यांना काय केलं नाही. हे प्रत्येक सापाला लागू होते ही गोष्ट. धामण सापाचं वैशिष्ट्य म्हणजे तो चुकून जरी चावत असेल तर त्याच्यापासून आपल्याला काही अपाय नाही आहे. ही गोष्ट समजावून घेऊन लोकांनी धामण साप तरी ओळखावेत, नाग धामण तरी ओळखावेत, हे फार महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्याला नाग कुठला आहे, धामण हे 2 जाती कळत नाहीत. मग आयुष्यभर मात्र भीती डेंजर आहे साप, आम्ही आयुष्यभर सापांना भीत असतो. हे सगळं आश्चर्य लक्षात घ्या. म्हणजे साप डेंजर आहे कळला पण जात कळीना, हे अतिशय धोकादायक आहे. आणि त्यासाठी सापाची माहिती करून घेतल्याशिवाय आपले भीती कधीही दूर होणार नाही. ह्याबद्दल खरं तर तो आता स्वतः पण घाण झाला आहे आणि मला पण घाण करतोय, तर पर्याय नाही आहे. अशी कधी कधी अडचणी येत असतात. साप धामण विशेषतः तोंडावर ते अटॅक करतो, त्यामुळे त्याला सांभाळून पकडावं लागतं.
पण शेपटीन मारतो. शेपटीत विषय म्हणतात ते सगळं चुकीचं असून शेपटीतून तो गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. आपण वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे त्याचा दर्शकांना. असा तो विळखे घालतो. घाबरल्यावर तो जास्तच म्हणजे आपल्या शेपटीचा हा असा उपयोग करत असतो, लक्षात घ्या. तर मला दुसरा फोन परत इथून 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा लवकर सापडला. पण मी खरं तर घरी होतो आणि त्या कॉलला गेलो नाही, त्यामुळे इथं सापडलो आणि सापही लवकर सापडला. आणि यांनी न मारता ह्याला वाचवलं, त्याबद्दल आभार. पण वाचवणं त्याच्यापेक्षा स्वतः लोकांनी सापानं समजून घेऊन त्याला पकडायलाच दिले नाही, त्याला खऱ्या अर्थानं वाचवणं असं म्हणत असतो. पण साप बंद झालेला आहे. अशा प्रकारचे साप आपल्याला पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा. याच्या पाठीमागं लोकांना माहिती जावी, साप कळावी. बघा सगळे शेतकरी आहेत, पण हा साप कळला नाही आणि त्यांनी नाग समजत होते. मग आपल्याला साप कळावे ह्याच्यासाठी हा उद्देश आहे, फक्त मनोरंजन व्हावा हा उद्देश नाही आहे. आणि तरच सापानं जगवता येईल आणि साप सुरक्षित राहण्यासाठी आपणही सुरक्षित राहा आणि सापानंही जगवता येईल. इथं थांबूया. सर्वांचे आभार, धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.